8 वर्ष झालं मालक वारून देवासारखे होते. शेतात काम करायला गेले की याद येतीया. आता चला येत नाही. म्हातारा असता ते एकूण एकाच्या हाताला धरून चालला असता. हो तुमचं प्रेम झालं का? लई होय लई लई प्रेमावर मनानच केलते म्या. मग तो लव्ह मॅरेज होतं म्हणा की. लव्ह मॅरेज केलत. म्हणून ते मला सोडून माझ्या आधीच गेले. आता मला मी माग ठुलं या. आता बरे ते लेख सुना तरी चांगले आहेत म्हणून बरं आहे नशिबाला. नाही तर काय खरं नाही होत. तर काय खरं होतं. मग अवघड होता. लय अवघड होतं पण लय सवघड आहे माझं. हो चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. नाही सून चांगली भेटली हो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आशा करतो सर्वजण मस्त असाल आणि मजेतमध्ये. मी पण मस्त आहे. तर आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत. रानामध्ये आलो होतो. थोडं माळवं वगैरे न्यावं म्हणलं, कारण ताजं ताजं असतंय रानामध्ये. आमच्या आजीला काही कामधंदा नसते काय नसते. ती उगं म्हणजे काढीत बसती. कोथिंबीर, थोडी पात, पुन्हा भुईमुगाच्या शेंगा, ते परत कायऱ्या बी लागल्यात आंब्याच्या झाडाला. तर चला तुम्हाला थोडं दाखवतो आखाड्यावरलं नाविन्यपूर्ण वातावरण कसं आहे काय नाही ते. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला थोडे स्किप करू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर हे आखाडा तर तुम्हाला दररोज व्हिडिओमध्ये दाखवतच असतोय. म्हशी, पत्राचं शेड वगैरे. आणि काल ह्या 2 मुरमाच्या ट्रिप टाकल्यात. ते आता तिथं पांगवायला चालू आहे सध्या, कारण म्हशीली बसायला ती चांगली जागा होती म्हणून. आणि हे आखाडा अशा प्रकारे. आणि आमची आजी बसली आता घरामध्ये. चला जरा तिच्यासोबत गप्पा मारतो आता. बघा तेव्हा का पात दाखवायली मला घेऊन जा म्हणून. तर ह्यांचं नाव आहे कमलबाई. मग काय चालले? बरं आहे बघा. न्या तुम्हाला भाजीला. अजून पात न्या, भाजी न्या, कोथिंबीर न्या. कोथिंबीर कुठं आहे? आहे ना. कुठं आहे? लोका की लोका ही बांधून ठेवली या. लोका तेवढी न्या तुम्हाला भाजीला. त्या कोथिंबीर, त्याच्यात कोथिंबीर आहे का काय? भाजी आहे रे. तुला खायची कोथिंबीर दे ना. भाजी कोथिंबीर दे, भाजी नको. वा, लय खणक आहे मित्रांनो माझी आजी. 10 वर्ष अजून काही होत नाही हिला. मरत नाही मित्रांनो. आता 81 वर्ष झालेला आहे. 81 वर्ष झालेला आहे. अजूक राहिले तर एका 100ला 19 कमी राहिले तर ती बी जागायची इच्छा आहे. ती बी जगायची इच्छा आहे माझी. नका नका लय कदर. तू पण तू माझे लय भारी आहेत. माझी लय व्यवस्था भारी आहे. काय व्यवस्था काय नाही तुमची सांगा. माझी आदळा पट नाही, काही नाही. का गोळ्या खाऊन पिण्या का टंग आहे. नाकात नत आहे, मुरणी आहे, का राजकाड्या आहेत, काकणं पाटले आहेत, पायात वाळे आहेत. माझी एवढी व्यवस्था आहे बघा. ते काय पोट भरायचं आहे का? भाकर टाइमवर भेटते का नाही ते सांगा. काय मला भाकर, 3 टाइम चहा, दररोज सकाळी दुधात भाकर 1, दुपारच्या अर्धी भाकर चटणी बरं, संध्याकाळी 1 भाकर दुधा बरं. बघा एवढी व्यवस्था आहे. दूध तर काय सुना आणि माझी लिकी सारखी आहे बघा. सुना लेकी सारखेच असतात सगळे. हे नातू एक आहे. त्यांच्या सुनबाई आहेत त्यांच्या. हो काय ह्या त्यांच्या सुनबाई आहेत मंगलबाई गुळवे. कशा पोच द्यायला जसं काय फोटो काढायचा आहे त्यांचा. सुनबाई माझी 1 नंबर चांगली आहे. तर भांडण नाही, काही नाही. आजुकशी नाही. सासा सुनाचं भांडण नाही, नातवायचं भांडण नाही, लेकाचं नाही. एवढं मला व्यवस्थित बाबा माझी लई चांगली सेवा आहे. माझ्या आशीर्वादाने त्यांचं लई चांगलं होऊ द्या. भांडण झाले की मी कधी कधी जाऊन बसते म्हणाव एकड. भांडण झालं की रुसून बसते. काय व्हालंय मग? महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरात माझ्या शेतात महादेव निघालाय. मग देवापाशीच बसायचं, माणसापाशी काय बसायचंय? नाही खरं आहे. देवच सारलं करणार आहे. नातू लेक सुना का कोथिंबीर असलं बसल्या बसल्या काढते. काय काम आहे मला?
काहीतरी करावं लागलं ना, म्हातारपणात बी काम करावं लागतंय. काम करावं लागतं. काम केल्याशिवाय कसं खायला भेटेल कसं मला? खायला भेटेन. हा हम्म. मग आता काही चहा पाणी करायला हवा सुनाला आलावा आम्ही. हं, भाजी केली ताजी ताजी. मी तुमची आजी. सुनाला चहा करायला हवा म्हणलं. हो ला करते ना. कवा का हाय का साखर? असं आहे ना साखर. हा हाय. आपल्याला काही कमी नाही. हे आपलं किचन इकडे. हा किचन तेव्हा का ते चूल पहिल्या चुलीत होत्या मित्रांनो. मग आता चुली आता बी आहेत की चुली. हं. आम्हाला चुलीचीच भाकर खावाडतीया. तेव्हा का असं माळव काढत्या नातायला लेका सुनाला खायला देते काढू. सगळे नातू चांगले बोलते का? सगळे नातू चांगले बोलते तर टॉनीच्या बाटल्या देते तर दवाखान्यात नेते तर सलान लावते तर इंजेक्शन करते तर मला यांगायत नसलं तर गाडीवर उचलून बसविते तर ठेव का. बघा मित्रांनो अशी सोय एवढी आहे. सोय आहे बघा माझी. मित्रांनो नातू आहे नो माझे लेक आहात तुम्ही. हा बस झालं आता. बक्कळ सोय आहे माझी चांगली. मग आता काय काय द्यायलीस भाजीला? काय देऊ आता पाच किती अशी काढायची चांगली. भात पाच नका कोथिंबीर एक दे थोडी. बस झाली कोथिंबीर. पाच नका. भात थोडी दे. कुठं आपल्याच वावरात आहे पेरली? उपली की आता काय करायचं. मग भुईमुग कधी काढायचा आहे? काढायचं उद्याच्याला. उद्याच्याला. हं. मग शेंगा काढाय आम्हाला यावं का नका आम्ही? या की. ये. नाही तर पुन्हा म्हणायचे अजून आम्ही घरच्या घरी काढीत होता तुम्ही कशाला आला? नाही रे बाबा तुम्ही घरचे नाहीत का लोकच आहेस का? मग उद्या नाही मी आहे तर माझच आहे माझ्या महागारी. आता तुमच्या चुलते तुम्ही चुलती बघून घ्या. मला काय मला 4 नातू सारखेच 5-7 नातरुंडा 7 नाती आहेत त्या सारख्याच. मग चहा आठवायला हवा. चहा करायले ना काळा. हा हं. नुसते 6-7 दुधाच्या म्हशी आहे का नाही? म्हशी मांजर दूध पिली. इळभर दूध राहत नसते ना. मांजर दूध पिली ना. हा असं आहे का? दूध पिली का मांजर? मांजर दूध पिली. मुदाम ठुला असेल तुम्ही मांजरला. नाही ढक्कन लावलेलं तसंच. हम्म. आणि तिने दूध वसून ते लेकराच्या अवघांकडे सुधारणा नुसतं मचक बाहेर मचक गेला करते आम्ही. तर. आणि हे उघड ते उघड करायले तर म्हशी जरी असल्या बघा तुमची तरी वा थोडं वा लय कमी तुमच्या पडत मित्रांना असतं. म्हणजे नातू चांगले नाती सुना लेक बस खाली एवढी बस बस झाली बस. बस झाली का एवढी. बस. ताजी ताजी भाजी. आजी मी तुमची आजी हम्म. तुम्हाला भाजी दिली ताजी ताजी वा करून खा. एखादं गाणं म्हणा की काय म्हणू गाणं. पिक्चर मधलं येत असलं तुम्हाला. नाही मी पिक्चरच कधी ऐकला नाही. हा मी संसार केला हम्म. जागे घेतले लग्न केले शेत घेतले कधी पिक्चर बघितला नाही कधी टीव्ही बघितली नाही. तुमच्या जमान्यातलं एखादा पिक्चरचं नाव हिरो? काही मला येतच नाही. मला ते तू कधीच पिक्चर? फक्त रामायण कधीच पिक्चर बघितला नाही मी. हा रामायण आणि महाभारत. रामायण आणि महाभारत पोती ऐकायची रामायण ऐकायचं कीर्तन ऐकायचं. हा हा पिक्चर कधीच नाही बघितला? पिक्चर कधीच बघितला नाही. राज कपूरची ती गाणी म्हणत होतीस काही का? मला येतच नाही तर. नाही. मग अवघड. संसार केला मोठा. म्हणा की आत्या गाणं म्हणू का. जाऊ दे तू म्हण एक सुन. नाही ना काकू म्हणते मला येतं म्हण पिक्चर मधले गाणे येत नाहीत मला. परदेशी परदेशी म्हण. परदेशी परदेशी जाण्या नाही म्हणा ते मला नाही माहित नाही गागाळाईनं मला रडून रडून गाच बसलाय. का रडलीस? उघड येते सगळं कस काय? उगाच. बाबाची ध्यान आली कस काय? आली बाबा नवऱ्याची ध्यान म्हातारपणाला आता काय करावं रडून रडून डोळे सुजले. काय करावं नवऱ्याशिवाय काय खरं हाय. सर गाव भरून काय उपयोग हाय. हा गणगोते संपताचे असते तर लोभी. संपत्तीचे लोभी असतात गणगोत. संपताचे नाही. हा संपत्तीचे लोभी असते तर गणगोत सोयरे धायरे. आपला दुबळा पाबळा नवरा येडा बागडा पिदाडा खदाडा नवऱ्याशिवाय सोम जोम नाही. लाखात एक गोष्ट हा हे कळायला पाहिजे ना आजकालच्या म्हणजे लोकांनी. हा ना बरोबर आहे का? हा माझा नवरा बी असा होता. एवढा संसार केला मोठा. हा एवढा संसार मोठा केला कधी रुपया विचारला नाही कधी काय केलं. त्याला कळत होतं माझी बायको कुठं रुपया घालीत नाही. जागे घेतले. काकूबाईच्या पिते का नाही? हा बाईला चहा लागतो की. टाइम चहा लागतो बाईला. होय. हा सकाळी
गिलासभर दूध, कब्बर चहा टाकून प्यायचं. बाईची लय सेवा व्यवस्था असती बाबा. हा, खारका खोबरं वाटून दिलंय तुमच्या मायानी, माझ्या सुनाईनी. ते रोज उठून कब्बर खायचं, पाणी प्यायचं, जरा इकडे इकडे हिंडायचं, पुन्हा आंघोळ करायची, देवपूजा करायची, हरिपाठ म्हणायचा, पगार आहे ना. हरिपाठ म्हणायचा, अभंग म्हणायचा एखादा, देवीची आरती म्हणायची, महादेवाची आरती म्हणायची, गणपतीची आरती म्हणायची, देवपूजा करायची, पुन्हा जेवायचं निवांत, दुधात एक भाकर कुसरून खायची. बाबा एवढी तयारी आहे. एवढी तयारी आहे, माझं लय चांगलं आहे. जाऊ दे इकडे चहा ठेवला या. अजून 19 वर्ष तर मरत नाही मी. नाही लवकर गेलेलं परवडतंय आता. नाही ना. नाही रे होय काकू. आता सध्या चहा व्हायलाय काळा काळा डिकाशन डिकाशन. डिकाशनच्या नंतर मग भाजी बनवायची, हम्म. आजीला खायला द्यायची. आजीला खाऊ घाला नाही तर आजी अजून 19 वर्षी जगायचं म्हणाली या. 19 मनीत वरचे 10 कट, 9व्या वर्षीच. अरे बाबा 4 दिवसाला जाऊ दे ना, माझं काय उरलंय आता. सगळं चांगलं झालंय, आनंद आहे, आदळ आपटा नाही. लोकाच्या ताईचं लग्न आहे, लोकाच्या सासायचे आणि सुनायचे किती भांडणं असते, तर माझ्या सुना आजूक भांडत नाही, माझ्या आजूक लेक मायला म्हणले नाही तर म्हणून जगले इतकी वर्षी. नाही तर एवढी निर्मळ म्हातारी कुणाची हाया नाही बरं का. नुसती घसरत घसरत चलती आणि मळ कुठे लुगडी अंगावर काय तसलं. माझी बकळ सोय हाया. बर आता हा आजीला काय करतेत, ऐकत येत आपला आजूक. हा म्हणजे वाडवालडाचाच आशीर्वाद असतंय, वाडवालडाच ऐकावं लागतंय. हा तुमच्या विमानाचं करावं. हा आमचंच ऐकून नाही जमत. बरोबर आहे ना. हा आमच्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी ऐकावाता, नवऱ्यानं बायकोच्या, बायकोनं नवऱ्याच्या ऐकावाता, माईचं ऐकावं, आजीचं ऐकाव, आमच्या चुलत्या मालत्याचं ऐकाव, वाडवलडाचं ऐकाव. 8 वर्ष झालं मालक वारून देवासारखे होते. हा शेतात काम करायला गेले की याद येतीया. आता चला येत नाही. म्हातारा असता ते एकूण एकाच्या हाताला धरून चालला असता. हो तुमचं प्रेम झालं का. लई होय लई लई प्रेमावर मनानच केलते म्या. मग तुम्ही लव्ह मॅरेज होतं म्हणा की. लव्ह मॅरेज केलत. हा म्हणून ते मला सोडून माझ्या आधीच गेले. आता मला मी माग ठुलं या. आता बरे ते लेख सुना तरी चांगले आहेत म्हणून बरं आहे नशिबाला. हा नाही तर काय खरं नाही होत. तर काय खरं होतं. मग अवघड होता. लय अवघड होतं पण लय सवघड आहे माझं. लय चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. नाही सून चांगली भेटली. या आंबे हलालेले बघते झोपत झोपत बाबा. गार सावा. माझ्या सासूबाईला पाणी गरम लागल म्हणून गार माठ आणलाय पाणी प्यायला मला. हो बर का. आणि त्या आंब्याच्या झाडाला लुगडं का बांधलंय असं. लुगडं वय आंबे पडायलेत. पडायली आंबे पडायलेत वाऱ्या ना. हा कसे पडू द्यावा तर. मग ते पडले की भुईला तर पडल्यावरती खराबच होणार आहे की. तेव्हा लुगड्यात पडलेले टाकून द्यायचे. चांगले चांगले मध्ये पोसत येत वाढत येत. मस्त आंबे लागले. तेवढा आंबा वाढविलाय मी पाणी घालू घालू. बक्कळ कष्ट केली. आता गादी आहे झोपाय, पलंग आहे झोपाय. हा नातू पाय दाबते दुखू लागलं की. सून दाबती या. सगळी सेवा आहे म्हणा. सगळी सेवा आहे, आनंद आहे. लय माझं चांगलं आहे. सुनबाई तुम्हाला काही सासूचा त्रास इकडे बघून सांगा हो का. खरं खरंच. कुणाचा त्रास नाही आपल्याला. नवऱ्याचा नाही, सासूचा मालक तर काय देवावणी आहे. मालक देवावणी आहे. मी पण कुणाचं बोलून घेत नाही. नाही हो का. मी पण कुणाचं बोलून घेत नाही. सुनाचं घेईना, लेकाचं घेईना, नातवायचं घेईना. तुम्ही बी दांड दिसाला. मी लय दांड हा. केलेली भाकर खाय ना गप. जमना ना. कसं काय. गरीबानं राहिल्यास कोण घाली. कोण का घालीत नाही. अरे मी लय दांड हाय. दांड हाय म्हणून एवढा हाय. असं आहे. सासून दांडच राहावं लागतं या. हो बर का. सगळ्या सासरी सांगा. सगळ्या सासाली उद्या सुना दांड वागू लागल्यावर
आपण त्या लिकीसारखं करायचं आणि कशा दांड वागत येतात. ना ही गोष्ट 100% खरी आहे. हा आपल्या लेखती सून म्हणायचं तेव्हा ती आपल्याला मी लेखती सून म्हणून वागली म्हणतो मला गादीन पलंग आहे झोपायला. नाही बरोबर आहे बरोबर. हा गिलासभर दूध प्यायला. पेता होतो तू पाणीच्या बाटल्या दाखवू का? नग कशाला टॉनिकच्या बाटल्या काही गरज नाही. हा. तर आता चहा आणलाय एकदा पिऊ द्या चहा. मांजरानं पेलं दूध मांजरनं पिलं. काय सांगायचं. दूध पिलं मांजरनं. तुम्हाला प्यायचं आणि बाईला चहा द्यायला की. तिनं सर घर सांभाळतीये की मांजर तिला नका चहा. नाही तर घरात उंदरा मारले नसते. हो बर का. हा ही काय चहा हातात देते असून दराडच तसा आहे बाईचा. दराडा पाहिजे ता तसं केल्याशी सुना वाकत नाही. खरं आहे बर का. हा. मग घेऊ का आता चहा? मला कालच म्हणून लागली झोपीत एक धडाका मारते म्हणून. हा. कसा आहे मित्रांनो थाट आजीचा. सगळं हाताखाली आहे हो पण कसं आहे जरा नाद आहे बोलायचा. बोलावचं लागतंय. आता एवढीची भाजी कशी पुरण पुरत ती आणि किती खाता ती द्या की फुलकड एवढीशी. कशातली नग ही राव द्या. बघा तेव्हा का आहे का. वाटुळ करताव ग वाटुळ करून भाजीपाला हा, लय महाग हाया. हा. चांगली करायची भाजी उलिशीच करायची परीक चांगली करायची नादर खायची हा. ताजी ताजी शिळी खायची नाही. माय जवानीत कसं केलं असेल. चुला आपल्याली काय वाटेल तवा करून खायची. हं? आजीले कडक खाय मा हा जवानीत कसं केलं असेल म्हणालो मी. काय की बापू. यावानीच कसं केलं असंच केलं. हं. कुणी जगू देत नाही गरीबपणानं. काय? बरं हाय आजी. आजी बाबले कडक खाय नाचून राहीन का नाही मग. दुताली मग काढून तिथे. माळ माळ घालायची. आजीला अजून नाचून येणार आहेत म्हणा. हा आली की एक नाचून तिला 2 मुलं आहेत की. हो की. ते काय माझीच आहेत ना. पण माझ्या आहेत की ना पण तू. मग अजून काय चाललंय काय नाही. काय नाही बघा आता भाजी तुळडी बसले आता थकून. थकून काय झालं या थकून बसले की. पगार आणली का नाही मग उचलून पुरवली पगार नाही ना. का घरी आले कुणी म्हणाले आल्यात कुणी म्हणले नाही. उचलले लोक आहे ना. हा म्हणजे तुम्हालाच माहिती नाही पगार आहेत का नाही. पगारी आहेत का नाही मलाच माहित नाही ता. मला चला ना. हा अवघड झालंय ना. लय अवघड झालं आता. म्हणावं लागेल त्या बँकीवाल्याला काय म्हणतो. गाठ नांदूरचं खातं द्या मला चलाईना झालंय. माझ्या मनक्याला गॅप आहे मी गाडीहून पडलेली आहे. तोच निवालच्या दवाखान्यामध्ये 3 महिने वज होतं मला. असं आहे का. हा वाचले तेच बरं आहे देवाचा उपकार. तवाच गेला असता तर आतापर्यंत मोकळे झाला असता. पगार ना बेकार झंझटच नव्हती. आणि बरी देवणी आहे ना की. जाऊ वाटाले का जा वाट नाही ग माय. लेकरे बाळा सोडून जा वाटतंय का. जा वाट ना जाऊ वाट ना. जा वाट आता कवर राहायचंय मग. राहायचं आयुष्य आहे तवर. पुन्हा हातानं का मरायचंय. पुन्हा तर जावंच लागेल की. सोय आहे की. सोय नसते तर मरून गेली असते. पुन्हा 19 झाल्यावर जावं लागेल ना. मग जावं लागेल की. सरल्यास का हाया. सरलेस काही नाही. हा? हे खरं आहे. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यांना चुकलं नाही. आपण तर जिवंत. आपण तर माणसं. आपण तर माणसं हाव. ते बी माणूसच होते पण देवाचा ते बी अवतार. माणूसच होते. देवाचा अवतार चांगलं वागत होते. त्याची काय थोडी अवस्था केली का लोकांनी. हो ना केली बरोबर आहे बरं का. हा त्यांना खाला भाकर भेटत नव्हती. लोकांनी मारलं पाण्यात गाता तवंगाला तरी लोकांनी खरं वाटलं नाही. इमायन आलं त्यांना निहाला. आपली काय गत आहे कुणाला माहिती का आपल्या कुत्रे खाते ती. नाही आपल्याला माणसं बी न्यायला आले तर बस झाले. तेच उपकार माणसं मग. निहाला आले तर बरं झालं चौघाच्या खांद्यावर. चौघाच्या खांद्यावर आता ते बी न्यायला येणार ते. हा नाही माय माझे लेखत असले नाही तर ग माय. वजा व्हायला म्हणायचं हा मी अजून एवढी आहे या. खांद्याला मला काय नाही तर शेतातच जाळायचं या. नाही तिकडे नेणार मी गावातून. नाही नाही हे नाही रे बाबा. नाही माय मी शेत घेतलेला आहे. गावातून माणसं इथं पाय नसलं देतात का मातीला.
येते तर की कशानं? कमलबाई लय चांगली, कमलबाई लय चांगली. अरे बाबा चांगली म्हणतेत पण लोक त्या टायमाला कटरा करतात कोण चलत जाण कोण नाही तर माय माझ्यासाठी कुणी कटा तिथं इथं मोब खरं आहे कोणा बी कोपऱ्यात हे करायन पण तिथल्या तिथं जवळ होतंय. मला 50ला लुगडं आणतेल. तुला ती तसली वैकुंठ गमनाची गाडी आणतो हा बरं झालं. बापा आणा की बरी गेली म्हणून. 2-2.5 हजाराच्या. तुकाराम महाराजांनी बरे झाले देवा आता निघाले दिवाळे. वा हं? नाही पण राणा द्यायला लोक काकू कटवतील ना. नाहीत ना कटाळ. कमलबाई म्हणतेला लोक ऑटो घेऊन येतेल, मोटरसायकल घेऊन येतेल. बाहेर गावला जाते बरं जाऊ दे बाई माझी हरणे जग अजून 20 वर्षे आताच कशाला मरायचं चितायचं. हं. मरत नाही लवकर मी. मला मरायचं तर म्हणू नका, मला आयुष्य बक्कळ हाया. हं. 100-125 वर्ष. हं. चालतं. इकडे स्वयंपाक चालू आहे मंडळी. आता टाकली तांदूळ कुंदऱ्याची भाजी. तर आता दिवस गेलाय मावळून पूर्ण. ह्या बघा ह्या आहेत म्हशी. त्याच म्हशीचं दूध खाऊन आमची म्हातारी जास्त बोलायली आहे. तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.